नमस्कार. यंदा मार्गशीर्ष महिना 21 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. हिंदू धर्मात सर्व महिन्यातील प्रत्येक महिन्याचे वेगवेगळे असे विशेष महत्त्व आहे. वर्षातील सर्व महिने कोणत्या ना कोणत्या देवाला अर्पित आहेत, समर्पित आहेत. त्यापैकी एक महत्त्वाचा महिना म्हणजे मार्गशीर्ष महिना. या महिन्यात गुरुवारी महालक्ष्मी पूजेचं विशेष असं महत्त्व आहे. आपल्या कुटुंबाला धनधान्य समृद्धी मिळावी, कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावे, या हेतूने सुवासिनी महिला हे व्रत करतात. तर जाणून घेऊया यंदा किती गुरुवार येत आहेत, या व्रताचे काय नियम आहे, या व्रताची पूजाविधी, पूजा पद्धत याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी अनेक सुवासिनी महिला मनोभावे व्रत करत असतात. देवी महालक्ष्मीची पूजा आराधना करत असतात. कुटुंबात सौख्य समाधान यावं या इच्छेने हे व्रत केलं जातं. मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून हे व्रत धरलं जातं. या व्रताच्या दिवशी घटस्थापन करून शास्त्रोक्त पद्धतीने पूजा केली जाते. मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन केलं जातं. यंदा 2025मध्ये मार्गशीर्ष महिना 21 नोव्हेंबरला सुरू होत आहे आणि या महिन्याचा पहिला गुरुवार 27 नोव्हेंबरला आहे. तर हे व्रत या दिवशी सुरू करावे. आता मार्गशीर्ष महिन्यात एकूण 4 गुरुवार येणार आहेत आणि ते कोणत्या कोणत्या तारखेला येणार आहे ते आपण पाहूया. सुरुवातीला मार्गशीर्ष गुरुवार 2025, पहिला मार्गशीर्ष गुरुवार 27 नोव्हेंबर 2025 रोजी येत आहे. दुसरा मार्गशीर्ष गुरुवार 4 डिसेंबर 2025 रोजी आहे. तिसरा मार्गशीर्ष गुरुवार 11 डिसेंबर 2025 रोजी आहे. तर चौथा मार्गशीर्ष गुरुवार 18 डिसेंबर 2025 रोजी आहे. तर अशा प्रकारे 27 डिसेंबरला सुरू होणारे व्रत 18 डिसेंबरपर्यंत चालेल. दर गुरुवारी विधियुक्त आपण महालक्ष्मीची मार्गशीर्ष महिन्यामध्ये पूजा करावयाची आहे, उपवास करावयाचा आहे. तर याची पूजाविधी आपण आता पाहूयात. मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी एका चौरंगावर तांदूळ पसरवून त्यावर कलश ठेवावा. त्यात पाणी भरून त्यावर आंब्याची पाने लावावीत. त्यावर नारळ ठेवावा. त्या नारळाला देवी समजून तिला सजवावे. दागिने गजरा घालावा. देवीची पूजा करावी. हल्ली देवीचे मुखवटे, पोशाख, दागिने, पूजा साहित्य इत्यादी सर्व बाजारात उपलब्ध असते. पूजा झाल्यानंतर देवीचे महात्म्य आणि कथा याचे वाचन करावे. देवीची आरती करावी. गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवावा. शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन करावे. ब्राह्मणाला यथेच्छ दान द्यावे. सुवासिनी बोलवून त्यांना हळदी कुंकू द्यावे. मनातील इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूने श्री महालक्ष्मी व्रत करण्याची पद्धत आहे. या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी होते आणि शेवटच्या गुरुवारी त्याचं उद्यापन केलं जातं. परंतु जर कोणत्याही कारणास्तव मार्गशीर्ष महिन्यात व्रत करण्यात जमले नाही तर संपूर्ण श्रद्धेपूर्वक कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून ते सुरू करावे आणि व्रताची सांगता मात्र मार्गशीर्ष मासाच्या शेवटच्या गुरुवारीच करावी. हे मात्र तुम्ही करू शकता. तसेच मार्गशीर्ष गुरुवार सुरू झाल्यानंतर आपण याच्यामध्ये काही नियम देखील पाळले पाहिजेत. नियम तसेच उपवास कसा करावा हे देखील जाणून घेणं महत्त्वाचं आहे. काही लोकांना वृद्ध किंवा आजारी असल्यास उपवास करायला जमत नाही. परंतु जर तरीही पूजा करण्याची इच्छा असेल, मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत करण्याची इच्छा असेल तर नक्की करावे. उपवास न करता हलका आहार घेऊन या दिवशी आपण भक्तिभावाने देवी महालक्ष्मीची पूजा करावी. महालक्ष्मीचे आपल्यावरती अखंड कृपा राहील. तसेच या व्रतामुळे वैभव, यश, समृद्धी आणि लक्ष्मीदेवीची कृपा प्राप्त होते. गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करावे.
त्यानंतर चौरंग किंवा पाटावर लाल कापड पसरवून त्यावर तांब्याचा कलश ठेवावा. कलशाला हळदी कुंकू लावावे. कळसाच्या आत पाणी घालून त्यात दुर्वा, नाणं, सुपारी घालावे. कळसाला विड्याची पाने किंवा आंब्याची डहाळी, पंचपत्री आपल्याला जे योग्य वाटेल मिळेल ते कलशावर ठेवावे. त्यावर श्रीफळ ठेवावे. पाटावरील लाल कपड्यावर तांदूळ पसरवून कलशाची स्थापना करावी. त्यावर लक्ष्मी देवीचा फोटो नक्की ठेवावा. विडा, खोबरे, फळे, खडीसाखर आणि गूळ ठेवावा. यानंतर महालक्ष्मीची विधिवत पूजा करून महालक्ष्मीची कथा वाचावी. देवीला नैवेद्य दाखवावा आणि त्यानंतर आरती करावी. लक्ष्मीनारायणाचा आशीर्वाद घेण्यासाठी नवविवाहित जोडपेही या दिवशी उपवास करतात. त्याचबरोबर मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूनं मार्गशीर्ष महिन्याचं व्रत करण्याची पद्धत आहे. तर तुम्ही देखील हे व्रत अशा पद्धतीने नक्की करा. आणि आजच्या व्हिडिओची माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून जरूर कळवा. धन्यवाद.